हॅलो, कसे आहात मंडळी? मजेत ना? चला मग आज मस्त, एकदम मस्त कुरकुरीत स्नॅक्स, विंटर स्पेशल स्नॅक्स घेऊन आलेली. आतून मस्त खुसखुशीत आणि बाहेरून कुरकुरीत. त्याच्यासाठी मी एक मेथीची जुडी घेतली आहे. त्याला मस्त असं बारीक कट करून घेतलेलं आहे, अशा प्रकारे. नंतर मस्त थोडं तेल टाकलं आणि ती मेथी आपण मस्त परतून घ्यायची आहे, बरं का. अशा प्रकारे परतली ना, तर आपल्या कोणतेही स्नॅक असे कडू लागणार नाही मेथीचे, बरं का. अशा प्रकारे व्यवस्थित मस्त परतून घ्यायचं अशा प्रकारे. जास्त वेळ नाही लागत. बघा, त्याच्यानंतर मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि अर्धी वाटी रवा घेतला आहे. बारीक रवा घ्यायचा बरं का. नंतर 1 चमचा जिरे घेतलेले आहे आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. ओवा असा मस्त क्रश करून घ्यायच्या हाताने आणि नंतर अर्धी वाटी तीळ घेतलेली आणि नंतर अर्धी वाटी मस्त कडकडात तेल टाकलेलं आहे. मोहून द्यायचे मस्त आपले स्नॅक्स, मेथीचे स्नॅक्स असे कुरकुरीत येतील आणि खुसखुशीत येतील. बघा, चवीनुसार मीठ टाकलं आहे, हळद टाकलं आहे, लाल चटणी टाकली आणि मस्त मोहून द्यायचं अशा प्रकारे. बघा, असं कमी पाणी टाकून मस्त असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा अशा प्रकारे बरं का. असं घट्ट गोळा मळायचा, असं ना सैल गोळा मळायचा नाही बरं का. आपले स्नॅक्स असे मस्त कुरकुरीत येतील मग घट्ट गोळा मळल्यावर. नंतर मी 1 चमचा, दीड चमचा असं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि आपलं तेल घेतलेलं आहे बरं का. नंतर आपल्याला असं साठा तयार करून घ्यायचा आहे, अशा प्रकारे. बघा, आपलं पीठ एकदम मस्त मळून तयार झालेलं आहे. अर्धा तास आपण रेस्ट करायला ठेवलेलं आपलं पीठ बरं का. नंतर एक छोटा आपला गोळा घ्यायचा. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. आपण जशी पोळी लाटून ना त्याच्यापेक्षा थोडी बारीक बरं का, अशा प्रकारे बघू शकतात अशा दाखवल्याप्रमाणे. सगळ्या अशा पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या अशा प्रकारे, बरं का. एकदा लाटून घ्यायच्या. नंतर आपल्याला एक पोळी ठेवायची आहे, त्याच्यावर आपल्याला साठा लावायचा आहे. अशा पद्धतीने आपण असे 4-5 अशा पोळ्या आपण ठेवू शकतो. 5 पोळ्या ठेवायच्या. मी 5 पोळ्या ठेवलेल्या आहे बरं का. म्हणजे आपल्याला आपल्या मेथी स्नॅक्सला असे मस्त जाळीदार असे मस्त लेयर येतात बरं का, अशा प्रकारे. बघा, अशा दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित असं मस्त लाटून घ्यायचं अशा प्रकारे बरं का. असं जाड पण नाही, बारीक पण नाही, असं मीडियम आपल्याला लाटून घ्यायचं अशा प्रकारे. ही विंटर स्पेशल मेथी स्नॅक्स इतके छान लागतात ना, चहाबरोबर ते एकदम मस्त आहे आणि मुलांच्या डब्यासाठी ते एकदमच छान. पण ही स्नॅक्स ना आपल्याला चहाबरोबर खायला एकदम मस्त लागतं आणि कुरकुरीत आणि खुसखुशीत. अशा प्रकारे तुम्ही बनवा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो, नक्कीच सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक. बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित कापून घ्यायचे अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे. बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे लाटून घ्यायचे. बघा, किती छान लेयर पडले बघा. अशा प्रकारे मस्त कडकडात तेलामध्ये तळायचं. तेल पहिल्यांदा कडकडातच करून घ्यायचं, नंतर आपण मीडियम गॅसवर तळायचं बरं का. बघा, अशा कडकडीत तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित हे मटरी तळून घ्यायची. बघा, मेथी स्नॅक्स आपल्याला ही चहासोबत, मोठ्यांना, लहान्यांना सगळ्यांना आवडणारच आहे. एकदम छान लागतं. ही स्नॅक्स आहे ना, आपण 15 दिवस आपण स्टोअर करून ठेवू शकतो मस्त. आणि बघा, प्रवासात, चहासोबत आपल्याला कुठं जायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला एकदम छान स्नॅक्स आहे. बघा, माझा हा व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो तुम्हाला, तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला लाईक करा. थँक यू.